वसेन विक्रीणावाहितमो जगुं शतक्रतो
स्वामी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. कुंभेश्वरा देवतो मुकुट शोभो हरा रससेन पूर्ण गिरा गिरिजा देव देव शेवटपर्यंत दोन्ही हात वर करा. पालखी काय नाही मालक हात मारतोय त्यावर आपल्या गडवरून गासाठी बदलसर भावाचे शास्त्र टाकले. चालन मालक चालन जातो लगेच. आज आलं झालं मालक. चला हे चला चला आपल्या पोटेने शास्त्र मारला आहे. चला हे
ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंस नारायणं चैवमेकम् अष्टकनाम शुभ केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्री हरि पापनाशाय ओम नमः शिवाय ध्यानमूलम गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूषा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं परं पद अन्यथा शरणं नास्ति त्वमेवं शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवेन सर्वात् साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोदेवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं पातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं चरणं परक्ते महायोगपीठे सति भीमरथ्यां परं पुण्डरीकाय धातुं रिन्द्रि समागत तिष्ठन्तम् आनन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पादुरङ्गं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शान्तिगिरिये नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः गिरणेश्वराय नमः ओम गिरणेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः गिरणेश्वराय नमः ओम गिरणेश्वराय नमः हनुमताय नमः ओम हनुमताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम गिरणेश्वराय नमः सते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की बजरंग बली की या मुखेड नगरीची पहचान म्हणजे ओळख बघा की उत्तर वाहिनी गिरणमाया एवढंच नव्हे बाबासारख्या मानशिवगी संतांच्या चरण स्पर्शाने पाहून झालेली भूमी एवढंच नाही तर आपल्याच या मुखेडचे भूमिपुत्र असलेले भालचंद्र स्वामी ज्यांचा काशीमध्ये संबंध झाला होता की आदेवी संपन्न भालचंद्र स्वामी ज्यांचं अधिष्ठान आपल्या या आश्रमामध्ये आहे अशा या मुख्य नगरीमध्ये आज गिरणेश्वराचा वर्धक मंदिर आणि त्याचबरोबर बाबाजींनी जी गुरुकुल
परंपरा सुरू केली. त्या गुरुकुल विद्यार्थ्यांचा सस्नेह काय सोहळा असा. सगळ्यात आशीर्वाद सोहळा या ठिकाणी संपूर्ण होत आहे. मग प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलो, ज्यांचं अधिष्ठान आपल्या या नगरीमध्ये मंदिरात मूर्ती रूपाने आहेत, आपल्या समोर पालखीमध्ये प्रतिरूपाने आहेत, ज्या बाबांचा महिमा सर्व भक्त काही थोडक्या शब्दामध्ये काय वर्णन करतात. मातीचे सोने झाले, मोठे बोलू लागले बाबा तुम्हामुळे, चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळ्या दृष्टी आली, बाबा तुम्हामुळे, वाज बायांना मुलं झाली, बाबा तुम्हामुळे, अनेक व्यसनी व्यसनमुक्त झाले, बाबा तुम्हामुळे. असं किती वर्णन केलं ते कमीच आहे. असं आपल्या सर्वांना श्रद्धास्थान आरोग्य दैवत अशा बाबांच्या पवित्र शासन जणू त्या ठिकाणी प्रथम करूया. तस आपल्या गावातले हनुमान जे आहेत, विठ्ठल रुक्मिणी श्रीराम प्रभू आहे आणि कोणती देवी आहे, सप्तशृंगी माता. अशा या सर्व देवी त्यांच्याही चरणी वंदन करूया. गिरणामायाला वंदन, या मुंबईच्या भूमीला वंदन, आपल्या भारतीय गोमातेला वंदन. आवाज कमी करा, थोडा इको कमी करा, चांगला आवाज करा, मोकळा. फक्त आवाज ऐका, शब्द व्यवस्थित ऐकवा. आपल्या भारतीय वंशाच्या स्वदेशी गोमातेला वंदन. त्याचप्रमाणे आज या वर्धापन दिन आणि विद्यार्थ्यांचा आशीर्वाद सोहळा त्या बसत असलेले सर्व आश्रमी संत श्री स्वामी नागेश्वरजी महाराज, श्री स्वामी पृथ्वीगिरी महाराज, श्री स्वामी नित्यानंद महाराज, महादेवगिरी महाराज, पुणेकरण महाराज, म्हणजे सर्व साधक संत. त्याप्रमाणे या सोहळ्यासाठी आता ज्या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं होतं की नाही, अशा आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार त्यांच्या सौभाग्य होती फरीदेवाताई पाटील, त्यांनी हजेरी या ठिकाणी लावली. ज्या मंगेशजी चव्हाण, नाव काय मंगेश, मंगेश म्हणजे की मंगल करणारे. आता अनेक या ठिकाणी त्यांचं कार्य आपण या ठिकाणी ऐकलं. असे आपले या चाळीसगाव तालुक्याचे सर्वांचे लाडके आमदार म्हणते असे श्री सन्माननीय मंगेशजी चव्हाण, तसंच बरेच असलेले आमचे ज्यांच्या मंत्रकोशामध्ये सुंदर असा एक कुंडात्मक यज्ञ सोहळा संपन्न झाला. हा यज्ञ कशासाठी करायचा बघा, एकाच वाक्यात काय महत्व आहे यज्ञाचं. ज्या भूमिका यज्ञ होतो तिथलं इळ, आपण तर इळपणे निघून जाते आणि त्या गावाला वैभव काय प्राप्त होतं, वैभव संपत्ती बघा असा महिमा बघा. कारण त्याला तेल जळे तूप जळे विघ्न ठरे आणि विघ्नाचा नाश बघायचा होता असा यज्ञ. अनेक या ठिकाणी यजमान म्हणजे लक्ष्मी सहित सुद्धा त्या सहभागी झाले. कोण देव वेळा वाढते यज्ञपूजेला बसलेले पडे जोडीने बरं का. यज्ञपूजेसाठी जे जोडीनं बसलेले होते लक्ष्मी नारायण, तिने उभा राहा त्यांना बघा या म्हटले मग त्याचे ना जोडीने बसवा, कारण शेवटची आरती त्यांच्या आपल्याला बाबांची शेवटची आरती त्यांच्या करत करायची, म्हणून बघा त्यांना पुढे बसवा या समोरच्या जागेमध्ये. दादू त्यांना बसवा लाईन त्यांच्या लक्षात येईल. मी लक्षात वापरचा मुद्दा या सोहळ्यात असलेले आपले जळगाव जिल्ह्याचे जिल्हा सभा असलेले आमचे संजय भाऊ मराठे, तसेच आपले चाळीसगाव तालुक्याचे तालुका संपर्क सेवक असले आमचे भरसे उत्तम आपा, ज्यांचं नावच उत्तम आहे, उत्तम काम आहे कोणत्याही वर्ग नावच उत्तम आहे आणि कामही उत्तम आहे. आता आमच्या नागेशजींनी त्यांचं कौतुक केलं की जेव्हाही आदेश फोन येईल त्यावेळेला तसं छत्रपती शिवाजी महाराज नाही का की जेव्हा संदेशला मातेचा म्हणायचा तर हात धुवायला पुढे यायची घेणे अशा. तसं आमचे गोरशा बघा त्यांना संदेश मिळतात. आपल्या सर्व सौंदर्य सर मित्र मित्र दोस्त सर त्यांचे सगळे प्रेमी वगैरे सर्व प्रेमी आमचे कारागीर असतील वगैरे त्यांचे सर्व सेवक असतील सर्व प्रेमी काम हजर होऊन आणि बाबांना आवडणारी सेवकांचा टाळीवाजण्या सर्व बघा सेवकांचं भक्तांचं अभिनंदन करण्यात. त्याचप्रमाणे आमचे
सगळं सगळ्या सटांना बागला उपस्थित या जळगाव जिल्ह्यातही अनेक सेवकही उपस्थित आहेत. जसे आमचे गुलाबराव, त्याप्रमाणे आपले कमलाकर, अमरसिंग दादा ना आपले अमरसिंग दादा, जे आमचे बघा पहिल्यापासून बरं कसं लक्षात घ्या, त्यांचं नावच अमर आहे. त्यांचं नाव तर अमर झाले. मग जर टाळू अमरसिंग, जर टाळू लक्षात घ्या अमरसिंग. त्याप्रमाणे अनेक गावगावचे भक्त उपस्थित आहेत. या गावचे कमिटी उपस्थित आहेत. गावचे अनेक सदस्य, सरपंच सर्व उपस्थित आहेत. तालुक्या जिल्ह्याच्या आमच्या काही माता भगिनी, जिल्हा सेवक काही माता भगिनी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे ज्या बालगोपाल सुंदराचा सांस्कृतिक सोहळा या ठिकाणी संपन्न केला, त्यांना पडद्या मागून ज्यांनी काय केलं त्यांना घडवलं, असे सर्व शिक्षक वृंद आणि सर्व घरगुती विद्यार्थ्यांनी. त्याप्रमाणे इथे बघा आश्रमाने सेवा केली. आमचे दादा पुढे दादा आणि ती पूजा करणार पुजारी कोणी म्हणे, आता ते येवल्याचे नाही का, येवल्याचे पुजारी कोणते, हा वैद्य पुजारी आणि दादा भाऊ, जे इथे गोमाता असेल सर्व काळजी घेतं घरच्या काय त्यांचं अभिनंदन या ठिकाणी लक्षात ठेवलं. अशा रीतीने जेवढे या ठिकाणी या सोहळा प्रसंग उपस्थित आहे, सर्व माता वगैरे बालगोपाल या सर्वांचं बघा एकदा सर्वांच काय करायचं, टाळी वाजून हा आरती आपलं त्याचं अभिनंदन करावं. त्यामुळे गायक वादक उपस्थित केले, त्यांनी सुंदर असं गीत आपल्या समान आहे. जरा टाळून त्याचं अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. तसेच आपल्या जिल्ह्यात आमचे चित्रगुप्त वर्ग सर्वांचं शूटिंग चालू वर्ग सर्वांचं त्याला टाळून त्या कैलास पाटलाचा पाय करूया. असं आपल्या सर्वांचं कौतुक गौरव केला कमीच आहे. आता आमची नागेश बोलत होता म्हणजे माझ्या मुखातून तुमचं वर्णन पहिल्या शब्दाने करावं की नाही, असा प्रश्न आमच्या नागेश्वर पद्धत टाळीवरून त्यांनी जी पाहणी केली ना, ते मस्वान स्पर्शभूमी असेल, ते पाण्याचा प्रोजेक्ट असायला केला. अशाने बघा तिथे येऊन त्यांनी काय योजना सुंदरची तयारी केली आणि असा सुंदर सोहळा आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य घडवला. म्हणून पुन्हा करण्याचा टाळीवर अभिनंदन या ठिकाणी सर्व करूया. आणि बाबाला त्या बग्गीमध्ये बसवलं गेलं असं बघा. या चोपडीच्या श्रद्धेचं कौतुक केलं कमीच आहे की, आपल्या श्रद्धेला नमन आहे. तसंच हे मंदिर बघा ज्यांच्या माध्यमातून काय झालं तर उभं राहिलं की नाही, जे अनेक दानशूर दाते बघा ते बोर्ड आपलं पाहायला मिळालं. जवळजवळ बरं का 2 लाखाच्या वर आहे बरं का, 2 लाखाच्या पुढे कोणत्या बाहेर तर जवळजवळ 11,000 पर्यंत दिसले बरं का. एकाने 1,000 एक कोणी एक सिमेंट जाईल कोण येते शिवाजी पाटील बघा. ज्या दानशूरांनी या मंदिरासाठी आपण म्हणतो ना सर्व हाताने मोकळ्या मनाने काय केलं बघा, दान केलं म्हणजे देणगी दिली आणि त्यांचं धन बघा धन पवित्र करून घेतलं. तर काय होते असं दान शरण का आम्ही, कारण बाबाजी काय म्हणायचे, बाबांना मुठभर द्या, बाबा तुम्हाला पोळीवर देतील, बाबांना कणभर द्या, बाबा किती तुम्हाला बनभरतील, आणि बाबांच्या घरात 1 रुपया दान करा, बाबा तुम्हाला कोणत्या रुपयात 10 रुपये दिल्याशिवाय असा महिमा का दान आवश्यक. आणि हा महिमा आमच्या कळाला म्हणून त्यांनी कोणत्या आकार त्यांनी बरं जसं म्हणतात आमच्या बहिणाबाई चौधरी काय म्हणून का, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. बहिणाबाई चौधरी काय म्हणते, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. आणि म्हणून असा हात आकर्षण घेता सरळ हाताने या ठिकाणी या सोहळ्यासाठी मदत केली. आणि मंदिरासाठी म्हणजे या सर्वच आश्रमासाठी सुद्धा म्हणजे आमदार असेल जे बघा असतील बाबूच्या କାର୍ଯ୍यांनी सर्वांनी मोकळ्या मनाने सगळं हातांनी मळके म्हणून आमदार सहित आणि आमच्या प्रतिभाताई जर सर्वांचं पुन्हा एक टाळ्याला करू. आता आपण मुख्य विषयात थोडी चर्चा करू. आपण कारण ज्यासाठी आलो बघा
यासाठी आपण एवढा वेळ करतो गीतावर बघा. तो वेळ कारणी लागला वर्षात घ्या काही ते आपलं प्राप्त झालं काही मिळालं पाहिजे की नाही, तरी इथे येऊन उपयोगी नाही तर आरती ना बदनामानी म्हणते ना, त्या बदनामानी काय म्हणतात बरं का, तिने का धडी धडी पुढे जाई मातीने बांधला तो नाही की एकच कडो म्हणा ऐकावर का घड घड पडी जाई मातीनं बंगला तुना, घड घड पडी जाई मातीनं बंगला तुना, घड घड पडी जाई मातीनं बंगला तुना. बायको म्हणन पूजा म्हणा, बायको म्हणन पूजा म्हणा, पैसा म्हणन अडका म्हणा, पैसा म्हणन अडका म्हणा. असाच येशील तसाच जाशील, असाच येशील तसाच जाशील, धड 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 हरी जाई मातीनं बंगला तुना, धड धड हरी जाई मातीनं बंगला तुना, धड धड हरी जाई मातीनं बंगला तुना. वेळ सारखं विक्री थोडक्यात आपल्याला काय करायचं गोड बघा सोळा करायचा की म्हणून म्हणतात देह जाणार जाणार याला कालवा खाणार. बघा प्रत्येकाला एक दिवस जायचं लक्षात आहे. आता जसं आमचे विकास भाऊचं की कैलास विकास भाऊ या ठिकाणी साथीदार सर्वांचे साथीदार असलेले विकास भाऊ ज्यांना आमच्या नागेशने आता उपमा दिली वाघासाठी मित्र होते आणि खरोखर निसोगा त्यांच्या आत्म्याला किती गाव शांती बघा लावत असेल की म्हणून आज या नगरीमध्ये सगळा साळ होत असताना बघा आपल्याला काहीतरी बघा घ्यायचं बघा काय घ्यायचं आणि काय द्यायचं बघा हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, काय देणाऱ्याने घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणून आज आपल्याला जे घ्यायचं बघा त्याच्यावर पण विचार करणार आहोत. बघा भगवंताने आपला देह म्हणजे शरीर दिला की कारण दुर्लभ मनुष्य देह देईना शर्मापुरा भगवंताने हा देह दिला अनेक इंद्रिय दिली डोकं हात पाय केली म्हणून बघा प्रथम बघा भक्ती मार्गामध्ये हे डोकं बघा कुठं झोपवलं पाहिजेत, हे डोकं कुठं टेकावलं पाहिजेत. सुंदर बघा गीतामध्ये वर्णन केलं बघा हे डोकं कुठं टेकवलं पाहिजे. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में, बाबा जी आपके चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे, हे डोकं कुठं टेकवलं पाहिजे, गुरूंच्या चरण, कुठं टेकवलं पाहिजे गुरूंच्या चरणावर. काय बघा हे डोकं गुरुचरणी टेकवल्याचं महिमा आहे बरं का लक्षात. का बघा ते कारण काय हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण है. बघा तुम्ही सर्वजण सामान्य जीव आहात मात्र काय म्हणले गुरुंना काय म्हणलेले भगवान काय म्हणे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण दिसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. म्हणून गुरुने देव मोठा म्हणेल तो घरंटा. म्हणून आपण गुरुंना काय म्हणतो गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून बघा गुरुच्या चरणी डोकं का ठेवायचं बघा त्याचा महिमा या पहिला बघा
कडव्या सांगितलं. पुढच्या बघा कडव्यात काय म्हणलेलं आहे बघा, गुरुचरणीच हे लोक का टेकवायचं लक्षात घ्या. याचं कारण पुढे काय म्हणलेले, हम है संसार के हाथों में संसार तुम्हारे हातों में नाही. तुम्ही सर्व कशाने बांधलेले संसार. बघा, संसाराने बांधलेले. कसं, जर तुम्हाला म्हणलं आता 1 महिना तुम्ही घरी जायचंच नाही, चालेल का? एकही थांबणार नाही. कारण काय, तुम्हाला बांधलेले कोणी संसाराने, आहे की नाही? म्हणून तुम्ही काही मोकळे नाही लक्षात. म्हणून काय म्हणलंय, तुम है संसार का, म्हणजे हमारे संसार. संसार के हाथों में संसार बाबाजी के हाथों में. बघा, ज्या संसाराने तुम्ही बांधलेला आहात तो संसार कोणाच्या हातात आहे, कोणाच्या हातात आहे. म्हणून हांबने आपण सर धोका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. त्याप्रमाणे बघा, शेवटचं कडक सुंदर वर्णन केलं बघा, गुरुच्या चरणा डोकं काट्या प्रसाद. काय माहिती बघा, गुरुच्या चरणा डोकं टेकवण्याचा. बघा, सर्वजण कशासाठी बघा भक्ती करतायत किंवा धावपळ करून राहिले, सुख आणि शांती मिळवण्यासाठी. काय समोर जग बघा धावत पळत आहे, त्यासाठी सुख आणि शांती मिळण्यासाठी. कोणी म्हणते आम्हाला माडी बांधून सुख मिळेल, माडी बांधून त्यांना सुख मिळत नाही. कोणी म्हणते गाडी घेऊन मिळेल, गाडी घेऊन सुख मिळत नाही. जसं बायांना वाटतं आम्हाला साडी घेऊन सुख मिळेल, साडी घेऊनही सुख मिळत नाही. काही म्हणते एवढी करून सुख मिळेल, एवढी करून सुख मिळत नाही. कशाने? गुरुच्या चरणावर लोक का जगायचं कारण का माहिती लक्षात घ्या. हम ढूंढ रहे सुख शांती को, सुख शांती बाबाजी के चरणों में. सर्व जग बघा सुख शांतीसाठी काय शोध करताय की, मतलब सुख शांती कुठे आहेत, सुख शांती कुठे, गुरुच्या चरणाजवळ. म्हणून हे गुरु टेकाचे लोक हे मग किती बघा महिमा. हे लोक बघा गुरुचरी टेकवण्याचा या ठिकाणी या गीतामध्ये वर्णन केला आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, मानस बजोरे गुरुचरणम दुस्तर भवसा निरतरणम. म्हणून बघा देवाची भक्ती कशी करा, मनापासून कशी करा. जेव्हा बिबीचं देव तुटे तेव्हा पांडुरंग भेट लक्षात घ्या. असा बघा महिमा देवाच्या भक्तीचा आहे. तेव्हा आमच्या बघा खानदेशाची भक्ती बघा कशी बरं बरं का. खानदेशकरांची भक्ती कशी आहे या संदर्भामध्ये आपण थोडासा विचार करू. बघा 2 प्राणी बघा जगामध्ये बघा, किती 2 प्राणी आहेत. एक आहे माकड, दुसरं आहे मांजर बरं का. हे कोणतं प्राणी आहे, माकड. दुसरं कोणतं आहे मांजर बरं का. आता मांजर काय करते ऐका बरं का, तिच्या पिलाला आपल्या तोंडात पकडते. मांजर काय करते, आणि किती घर बरं का, 7 घर फिरवते. किती 7 घर फिरवत असतात, कारण तिला भीती असते आपल्या पिलं कोणी खाईल म्हणून ती मांजर काय करते, आपल्या पिलांना तोंडात पकडते. तोंडात म्हणजे दातात पकडते, तरी दात लागतो का त्या पिलाला. अशा इकडं मात्र माकडाचं पिलं त्याच्या आईला पकडत आहे. इकडं माकडाचं पिलं त्याच्या आईला पकडतं. लक्षात घ्या, इकडं आईने कोणाला पकडलं, पिलाला. इकडं बघा मध्ये लक्षात घ्या, मांजरीचं बघा वैशिष्ट्य लक्षात घ्या. इकडं आईने म्हणजे मांजरीने आपल्या आईला पिलाला पकडलं, इकडं मात्र पिलाने आईला पकडलं. कोणी पिलाने आईला पकडलं, इकडं आईने पिलाला पकडलं. मग सांगा कोणत्या पिलाला पडायची भीती आहे, कोणाला पडायची भीती आहे? बघा, ज्याने आईला पकडलं ना त्याला पडायची भीती आहे. कोणाला पडायची भीती आहे? ज्याने आईला पकडलं त्याला पडायची भीती आहे. मात्र आईने ज्याला पकडलं त्याला पडायची. आमच्या बरं का खानदेशवाल्यानी बघा कोणाला पकडलंय, बापानच पकडलं. म्हणून बघा आमचे सर्व का खानदेशवाले बाबांना काय म्हणतात बरं का, बाबांना काय म्हणतात, नको ती संपत्ती, नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती, नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. सर्वांनी हात करून टाळी वाजवा. वेरोदरची शाळा करवली, शिक्षणाची महिमा वाढवली. वेरोदरची शाळा करवली, शिक्षणाची महिमा वाढवली.
शिक्षणाने भरले आमचे मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. आमचे सर्व खानदेश भक्त काय म्हणतात, आम्हाला काय नको, संपत्ती नको, धनायला आम्हाला पाहिजे. कारण काय बघा, महत्वाचं म्हणतात लक्षात बघा, याचं कारण अत्यंत महत्वाचं काय आहे, आम्ही धरले बाबांचे पाय. ते काय म्हणतात, आम्ही कोणाचे पाय धरले, आम्ही धरले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाले धन हो. म्हणून नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. लक्षात घ्या किती बघा महत्वाचा की विचार खानदेशच्या भक्तांनी केलेले आहेत, किती हुशार आहे की नाही. काय म्हणतात ते, आम्हाला संपत्ती नको धनी नको, आम्हाला काय पाहिजे फक्त स्वामी जनार्दन. कारण बाबा मिळाले म्हणजे काय, ऑटोमॅटिक सर्वच मिळाले. प्राप्त होता असा महिना बघा त्या ठिकाणी सांगितलं. एवढंच नाही बघा, अत्यंत महत्वाचा मुद्दा आणखी पुढचा होता की बघा बाबांचं कार्य आपण जगामध्ये पाहतो, अनेक संत केले, अनेक संत जगामध्ये संताला कमी नाही लक्षात घ्या. मात्र आमचे बघा भक्त या ठिकाणी बघा बाबांचं वर्ण कसं काय ऐकावं, कसं वर्ण आमच्यावर का म्हणजे प्रभुप्रभू सारखे किंवा या तेवढे सारखे भक्त बघा बाबांचं वर्णन काय करतात, म्हणजे बगीचे में फूल बहुते लेकिन गुलाब जैसा नहीं, बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. इस बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं. इस दुनिया में महाराष्ट्र में संत बहुत है लेकिन मेरे जनार्दन बाबा जैसे नहीं, शांति के बाबा जैसे नहीं. अशा रीते बघा काय विचार बघा आमच्या सर्व खानदेश भक्तांचा. आणि म्हणून आमचे सर्व खानदेश भक्त काय म्हणतात, जनार्दनांच्या शुभ कार्यासी, जनार्दनांच्या शुभ कार्यासी, बाबाजीच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हाला, त्रिवार वंदन तुम्हाला स्वामी, त्रिवार वंदन तुम्हाला, त्रिवार वंदन तुम्हाला स्वामी, त्रिवार वंदन तुम्हाला, त्रिवार वंदन तुम्हाला स्वामी, त्रिवार वंदन तुम्हाला. जनार्दनाच्या शुभ कार्यासी, बाबाजीच्या शुभ कार्यासी त्रिवार वंदन तुम्हाला, त्रिवार वंदन तुम्हाला स्वामी, त्रिवार वंदन तुम्हाला, त्रिवार वंदन तुम्हाला स्वामी, त्रिवार वंदन. जाते गावचा जंगली पहाड, चढताना अवघड गड, तेथे बांधिले पिनाकेश्वर, म्हणून त्रिवार वंदन तुम्हा. विचारा नाव. आपल्याला खारी मंदिर बांधायला किती कष्ट, किती आपल्याला प्रयत्न केला साठी, आणि ते बाबाजीने मंदिर पुढे बांधलं, पिनाकेश्वराच्या कोणा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का, लक्षात घ्या. काय बघा महिमा बाबांच्या कार्याचा. मग बाबांचं कार्य कोणासाठी, मग सांगा बरं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आहे की नाही. आता हे गुरुकुल बाबाजींनी परंपरा सुरू केली कोणासाठी आहे, समाजासाठी लक्षात घ्या. कारण काय, आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक, आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक, आजचे बालक उद्याचे राष्ट्र चालक. मग हे मुलं मुली घडले बघा बिघडले पाहिजे, सांगा. घडले पाहिजे, हे मुलं मुली शाळेमध्ये घडले बघा बिघडले पाहिजे. मग बाबाजी गुरुकुल का सुरू केलं, याचं मी गांभीर्य बघा नाही, ज्यांना कळलं ना त्यांचं बघा डोक्यात प्रकाश पडला. म्हणून आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि आमच्या गुरुकुल विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ आहे की या ठिकाणी संपूर्ण होत असताना आपण म्हणजे प्रेमाने तुम्ही सर्वजण खरोखर कौतुक करावं वाटतं. कारण बघा काही लोक इथे चिकट राहते, म्हणजे बघा म्हणजे घरकोंगी राहते, घरकोंगी म्हणजे काय, ते कधी घरही सोडणे गावच सोडते, काय घरही सोडणे गावी सोडते लक्षात. त्यानंतर घरकोंगी. मग आपण सर्वांनी घर सोडलं, गाव सोडलं आणि बाबांच्या उपरासामध्ये आले आणि येऊन काय केलं, आमच्यासारख्या येड्यांचे काय केलं, ती 2 शब्द शांततेने जर टाळ्यावर त्याच्या श्रद्धेचा अभिनंद या ठिकाणी करायचं. असा अत्यंत विविध त्यांनी नटलेला हा सोहळा गावा, तसा विविध त्यांनी नटलेला बरं. तसं भारत विविध नटले ना, तसा आजचा हा सोहळा सुद्धा विविध नटलेला आहे. सुंदर असे भक्तिगीत
किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी या मुलांनी आपल्याला ऐकवले केले आणि अनेकांनी त्यांचं काय केलं, गौरव सुद्धा केला. म्हणजे त्यांना काय केलं, त्यांचा उत्साह वाढला म्हणून त्यांना बक्षीस सुद्धा केली. म्हणजे ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलं त्याच्यासाठी बक्षीस. त्यातल्या 2 जण 2 जणी 11,000 रुपये बक्षीस आपल्या गुरुकुलच्या बघा. हा बरं, तिसरं बक्षीस असं अहो धन आता त्यांनी धन दान केलं ना. कारण काय म्हणले, धन चाहिए तो दान करो. दान करो. काय म्हणले, धन चाहिए तो दान करो. मोक्ष चाहिए तो भजन करो. बघा किती महत्वाचं की यार की अर्थ, याचा अर्थ की काय म्हणले, धन चाहिए तो दान करो. मोक्ष चाहिए तो भजन करो. म्हणजे ज्यांना धन पाहिजे त्यांनी काय करा, दान करो. धन दान करा. ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी काय करा, ज्यांना दोन्ही पाहिजे त्यांनी काय करा, ज्यांना दोन्ही नाही पाहिजे त्यांनी काय करा, बँकेमध्ये ठेवा. सांगते कधी जाऊया. आपण जरा भूतकाळाचा विचार केला, मागे जर बघितलं की 10-15 वर्ष तुम्हाला बघितलं का हो, इथं तुम्हाला काय दिसत सांगा ना. ठीक आहे, इथं हे काय परिस्थिती याची होती त्यासाठी. मात्र बघा या सर्व यांच्या का भाग म्हणून कारकिर्दी या सर्वांच्या उपचारकारांच्या कारकिर्दीमध्ये या आश्रमाचं वैभव या सर्वांनी मोठ्या तन्मन धनाने अर्पण करून काय केलं, त्यांनी ते उभं केलं. जर टाळीवांच्या उपचार पैसे टाळी. आता पुढे अजून भगवंत काय काय बघा, पुढे भगवंत काय काय करून घेणार देवदानीवर काय. मग आता शेवटी जाता एक भजन उभे राहा. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहा. सागरेचं भक्तिगीत आपण या ठिकाणी घेतो. सर्वजण जागेवर उभं राहा. बघा बरं का, भजनाच्या अगोदर काय लक्षात द्या. आता आपल्या सर्व भारतीयांना बाबांची विनंती काय का बरं का, सर्व भारतीयांना म्हणजे आपल्या सर्व उपस्थित भाविकांना बाबांची विनंती काय आहे, परदेशातल्या वस्तू वापरू नका बरं का. कोणत्या वस्तू वापरू नका, परदेशातल्या वस्तू वापरू नका. ज्या आपल्या भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्या आहेत त्याच वस्तू वापरा बरं का. त्यानंतर स्वदेशीचा स्वीकार आणि परदेशीचा धिक्कार बरं का. काय लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कार्याचं कारण काय बघा, समजा संजीवनी कधी वस्तू तयार केली, शेजाऱ्याने घेतली की लक्षात घ्या, आणि म्हणून पैसे कोणा खिशात गेले, आपल्याच माणसात गेले की नाही. मग आपल्याला काय करायचे, दुसऱ्याच्या पैशात खिशी न जाऊ देत, दुसऱ्याच्या खिशात पैसे न जाऊ देता आपल्याच भारतीयांच्या खिशात पैसे गेले पाहिजे. म्हणजे आपल्याच माणसं आपण कसे मोठे करू शकतो बघा. याचा रेष बघा या स्वदेशी मध्ये दडले, लक्षात घ्या. आणि म्हणून पहिला बघा संकल्प, बघा सर्वांनी संकल्प करायचा बघा. या कार्यक्रमामध्ये काय संकल्प करायचा आहे, मी भारतीयांनी तयार केलेलीच वस्तू वापरेल, आता स्वदेशीच वस्तू वापरेल, परदेशी वापरणार एवढंच बघा. मी फक्त माझ्या भारतीय शब्द वापरेल, परदेशी शब्द वापरणार. काही शब्द बघा तुम्हाला वापरायचे लक्षात घ्या, किती डेंजर खतरनाक काय काही शब्द बघा. इंग्रजी मध्ये लक्षात घ्या. जसं आजकाल फॅट का इंग्रजी मधलं फॅट निघाला, इंग्लिश मीडियम बरं का. आणि त्या इंग्लिश मीडियम मध्ये ती मुलं आई बापाला काय म्हणायला लागले आहे की नाही, मम्मी पप्पा. लक्षात घ्या, फॅशन इंग्लिश मीडियम स्कूल फॅशन निघाली, फॅट जातं. आणि ते बघा ते पोरं लहान पोरं का मोठाले पोरं आपल्या आई वडिलांना काय म्हणायला लागले, मम्मी पप्पा म्हणायला लागले. आता सांगा बाबा तुमचा विचार का, मम्मी पप्पा हे शब्द इंग्रजी का मराठी आहे, सांगा ना. इंग्रजी बरोबर. जर इंग्रजी हे शब्द आहे ना, मग त्याचा मराठीचा आपला अर्थ माहिती पाहिजे की नाही, आहे की नाही. त्या इंग्रजी शब्दाचा आपल्याला मराठीचा अर्थ माहिती पाहिजे, त्याचा उपयोग आहे. नाही तर अर्थ माहित नसताना जर बघा कशी बघा त्यामध्ये आपली बीज होते, लक्षात घ्या. आता मम्मी ते लहान पोरं म्हणू लागले आईला, काय म्हणू लागले, मम्मी म्हणू लागले. तर मम्मीचा मराठीचा अर्थ काय होतो,
मसाला घालून ठेवले प्रेत म्हणजे मरील मुर्दा लक्षात घ्या. मग सांगा, ज्या आई बापाने जन्म दिला आणि त्याच आई बापाला त्या मुलांनी काय म्हटलं, मरील मुर्दा म्हटलं, आणि वडिलांना काय म्हटलं, पाळीलं पुत्र म्हटलं. लक्षात घ्या. म्हणजे त्या मुलाने बेइज्जत केली का छान वाटलं सांगा ना. नका बघा खानदेश लक्षात घ्या. म्हणजे इंग्रजांनी काय कार्यक्रम चालू आहे, इंग्रज लोकांनी काय 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 कार्यक्रम चालू केला, तुमच्याच मुलांकडून तुमची बेइज्जत करून घ्यायचा. काय कार्यक्रम चालू केला तर त्यांनी लक्षात घ्या. किती डोकेबाज हुशार बघा परकी मंडळी गेली. त्यांनी काय केलं, ते शब्द तुमच्या घरात आणले आणि तुमच्या पोराला म्हणायला लावले आणि काय केलं, तुमची बेइज्जत. का काय, तुमची बेइज्जत तुमच्या मुलांनी सुरू केलं. लक्षात घ्या. मग हे शब्द वापरणे चुकीचे की बरोबर सांगा ना. हे जे दोन शब्द आहेत इंग्रजी मधले मम्मी पप्पा, हे चुकीचे का बरोबर आहेत? मग यांना आपल्या घरात ठेवलं पाहिजे का? मग यांना काय केलं पाहिजे, जसं इंग्रजांना दामटून दिलं आपल्या लोकांनी, तसं या शब्द सुद्धा आपण काय केलं पाहिजे. मग मम्मी पप्पा चले जाव, काय केलं आपण सुद्धा ना, यांना सुद्धा काय केलं आपण सर्वांनी. मग आपल्या घरात कोणते शब्द आले पाहिजेत, आई ताई बाई आका की लक्षात. आणि वडिलांना कोणते अण्णा भाऊ तात्या काका नाना लक्षात. या शब्दाचा प्रयोग बघा आपल्या घरामध्ये असला पाहिजे, तर खरं आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत असा स्वाभिमान असू शकतो. मग मुद्दा समजला ना आता. हे इंग्रजी शब्द वापर, कोणते शब्द बघा, कोणते शब्द वापरायचे नाही. ज्या शब्दाचा अर्थ खतरनाक बेइज्जत करायचा आहे ते शब्द अजिबात वापरायचे नाही. ते कोणते वापरायचे, यू आर फाईन अँड बेस्ट अँड बेटर. याला काय अर्थ वापर, कारण त्याचा अर्थ छान सुंदर लक्षात येईल. मग हे शब्द वापरून बेइज्जत लक्षात घ्या. म्हणून बेइज्जत करणे शब्द अजिबात ठेवायचा नाही. हा मुद्दा. दुसरा मुद्दा का मात्र लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा. कारण मनुष्य सोयीचा गुलाम आहे. काय सोयीचा गुलाम आहे म्हणजे मनुष्य काय करतो, कोणाच्या नादी लागतो बघा आणि व्यसन सुरू करतो बघा. पुढी आणि बऱ्याच्या पुढे नाही गेल्या बरं का, तर त्याची नाव तुम्हाला माहिती आहे, बाबा काय सांगणार नाही बरं का. मग सांगा, ज्या व्यसनाच्या पुढीमुळे आपलं आरोग्याचं नुकसान होतं नाही, रोगाला आमंत्रण नाही. व्यसन करणं रोगाला आमंत्रण आहे की नाही. किती लोक खतरनाक रोग त्याच्यामुळे त्या व्यसनामुळे होतात. आणि ते का फुकट येतं का, पैसे बघायला मोजावे लागतात. म्हणजे आरोग्याचं काय, या व्यसनामुळे काय होऊन राहिलं, आरोग्याचं नुकसान आणि कोणतं पैशाचं नुकसान. म्हणजे आर्थिक आणि आरोग्य दोन नुकसान बघा. एवढेच नाही तर बघा बरं का, किती मोठं नुकसान बघा व्यसनामुळे दूध होऊन राहील बरं का. आता एक बरोबर काही सर्वांनी लक्ष द्या, शेवटचा मुद्दा महत्वाचा, अत्यंत बघा बेइज्जत बघा हे व्यसनामुळे नुकसान होतं लक्षात द्या. आता बघा ते अनेक माता भगिनी उपस्थित बघा बघा. म्हणजे बघा, ज्या बाईचा पतिराज व्यसन करीत असेल बघा, ज्या बाईचा पतिराज व्यसन करतो तर ती बाई मनात काय म्हणते माहितीये का, मुद्दा लक्षात घ्यावं काय, ज्या बाईचा पतिराज व्यसन करतो जरी ती बाई समोरच्या पतिराजा बोलू शकत नाही, मात्र ती मनात काय म्हणते माहितीये का, मनात ती बाई काय म्हणते, हे कपाळ करंट माकशा नशीब आलं. काय म्हणते, हे कपाळ करंट. म्हणजे बेइज्जत तुमची बाई बघा, बाई सुद्धा तुमच्याकडे नीट नजरेने पाहत नाही, बेइज्जतीच्या दृष्टिकोनावरती विचार करते की नाही. म्हणून हे असे बेइज्जत करायचे काम व्यसन करायचे किती सुंदर महत्वाचं. हो, आपल्या खिशाने पैसे खर्च करायचे आणि आपले बेइज्जत करून घ्यायची. सांगा हे कुठलं सांगा, हा कुठलं न्याय सांगा. आणि तो काय नाव व्यसन फायदा आहे काही, किती नुकसान होतं का. मग सांगा, ज्याने नुकसान होतं ते का म्हणू शकत, मग ते का मनुष्याने केलं पाहिजे का. मग फॅशन म्हणजे फॅशन म्हणजे जरा फॅशन सोडून द्या, हा दुसरा होता. आता आपण भजन करून शेवटी घेऊ वरात करा. सर्वांनी बघा नाचून गाऊन बघा आनंद उत्सव आपल्या गिरणेश्वराचा आणि आमच्या गोकुळच्या बालगोपालचा बघायला. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते
जनार्दनाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय राम जय जय राम रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय जय राम नारद जी का वीणा बोले नारायण नारायण राम नारद जी का वीणा बोले नारायण नारायण राम ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधिका मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम जनाबाई का गौऱ्या बोले विठ्ठल 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 जराबाईचा घगडा बोले विठ्ठल 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 नाम तुकाराम का वीणा बोले विठ्ठल 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 तुकाराम का वीणा बोले विठ्ठल 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 नाम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजीचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजी बाबाजी माझे बाबाजी माझे विठ्ठल माझा विठ्ठल मी भगवते जनार्दनाय नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते दोन